नमस्कार, मी कल्पना पोंक्षे. आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा. बरेच लोक म्हणतात की फक्त स्त्रियांसाठी का, पुरुषांसाठी का नाही, असं सुद्धा बोललं जातंय. आज परिस्थिती अशी आहे, त्यामुळे स्त्री आणि पुरुष दोघांना मी समान शुभेच्छा देते. त्याचं कारण नंतर सांगते. पण आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं निमित्त आहे म्हणून मग स्त्रीविषयीच जास्ती बोलते. सर्वप्रथम असं मला सांगावंसं वाटतं की आधी काळामध्ये मनुस्मृतीमध्ये जे वर्णन स्त्रीचं केलं गेलंय, जेव्हा सृष्टीची रचना झाली त्यावेळेला फक्त पुरुष किंवा फक्त स्त्री असं चालणार नव्हतं. कारण सृष्टीचा विकास होण्यासाठी दोघांची समान गरज असते. तर स्त्री पुरुष एक दुसऱ्याला कसे पूरक आहेत, म्हणूनच ते त्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे, मान मिळाला पाहिजे, प्रेम मिळालं पाहिजे, हीच संकल्पना होती. तर ज्या वेळेला वैदिक काळात किंवा पुराण काळात आपण बघतो, तेव्हाची स्त्री आणि पुरुष दोघंही समान होते. कोणालाही कमी असं लेखलं जात नव्हतं, उलट एक दुसऱ्याला पूरक असे ते होते. जसं एखाद्या गाडीला त्याची जी चाकं आहेत ती समान चालवत असली तरच ते पुढे जातं. तो गाडा संसाराचा असो किंवा जीवनाचा असो. तर स्त्री पुरुष एक दुसऱ्याला पूरक म्हणूनच होते आणि ही गोष्ट दोघांनाही व्यवस्थित अवगत होती. त्याची माहिती आपल्याला मनुस्मृतीमध्ये व्यवस्थित मिळेल किंवा वैदिक आपल्या ग्रंथांमध्ये पण तसंच दिलेलं आहे. तर त्यावेळेची परिस्थिती खूप छान होती, व्यवस्थित होती, जशी पाहिजे तशी होती. म्हणजे त्यामुळे संसार म्हणजे सृष्टीचा विकास, रचना झाल्यानंतर विकास व्हायला पाहिजे, तोही व्यवस्थित होत होता. पण मध्य काळामध्ये पुरुष संस्कृतीचं कारण आता काही असो, पण ते झालेलं आहे. तर पुरुष संस्कृती ही फार वर्तानपणा करायला लागली, स्त्रीला दाबायला लागली. कारणं अनेक आहेत, पण तशी परिस्थिती उद्भवली. आणि आता आधुनिक काळामध्ये जेव्हा स्त्रीला ही जाणीव झाली तेव्हा तिने संघर्ष केला आणि आजच्या काळामध्ये ती संघर्ष करून स्वतःला पुन्हा सिद्ध करू लागलेली आहे. तर ह्यावर मी एक छोटंसं काव्य रचलेलं आहे. त्या काव्यरूपात मी माझं मनोगत व्यक्त करते आपल्या समोर. मी अष्टभुजा नावाची एक कविता लिहिली आहे, एक स्वरचित माझं काव्य आहे. त्याच्यामध्ये स्त्रीचं वर्णन व्यवस्थितपणे आपल्याला माझ्या मनोगतातून मी आपल्याला म्हणून दाखवते. पुराण काळी होता नारीला बहुमान. पुराण काळी होता नारीला बहुमान. अधिकार आणि मान स्त्री पुरुषांचे होते दोन्ही समान. अधिकार आणि मान स्त्री पुरुषांचे होते दोन्ही समान. पत्नी होती लक्ष्मी, पती होता नारायण. पत्नी होती लक्ष्मी, पती होता नारायण. मारक नव्हे पूरक होऊन करीत परस्परांचे गुणगायन. ती होती देवी अष्टभुजा गृहमंदिरात. ती गृहमंदिरात होती आणि देवीप्रमाणेच होती. ती होती देवी अष्टभुजा गृहमंदिरात आणि सुख दुःखात होती पतीची तिला कायम साथ. त्यावेळेला सुख दुःखात होती पतीची तिला कायम साथ. मध्ययुगी मात्र उठले पुरुष संस्कृतीचे रान. मध्ययुगी मात्र उठले पुरुष संस्कृतीचे रान. दोषच तिचे दिसू लागले, संबंध राहिले नाहीत समान. चूल आणि मूलच करण्यात गुण तिचे गेले विरून. त्यावेळेला चूल आणि मूलच करण्यात गुण तिचे गेले विरून. संधी मिळू शकली नाही मग जीवनात भरभरून. परस्परातील सन्मान कमी होऊन कलह वाढू लागले दिनरात. परस्परातील सन्मान कमी होऊन कलह वाढू लागले दिनरात. आणि मग मूर्ती गृह देवतेची त्याने उचलून ठेवली देवळात. म्हणजे फक्त ती देवळात दिसत होती देवी म्हणून. आधुनिक काळात मात्र स्वाभिमान स्त्रीचा आक्रोश करून उठला. आधुनिक काळात मात्र स्वाभिमान स्त्रीचा आक्रोश करून उठला.
आणि केला स्व उद्धाराचा ठराव तिने मनाशीच आपुल्या. राणी झाशी, जिजाऊ आणि सावित्री बाणवली पुन्हा देहात. त्यावेळेला तिने राणी झाशी, जिजाऊ आणि सावित्री बाणवली पुन्हा देहात. देवळातली अष्टभुजा आली पुन्हा आपल्या गृहात. आणि नंतर देवळातली अष्टभुजा आली पुन्हा आपल्या गृहात. वेळोवेळी शांता दुर्गा होऊन लढू लागली. ती वेळोवेळी शांता आणि दुर्गा होऊन लढू लागली. 2 हातांनी घर, 2 हातांनी बाळ, 2 हातांनी कार्यालयातील फायली आणि 2 हातांनी स्वतःची प्रतिमा ती उजळू लागली. कम्प्युटरच्या या विज्ञान युगात डॉक्टर, इंजिनियर, कला किंवा कुठल्याही व्यवसाय क्षेत्रात कुठली डिग्री नाही, कुठली बरं डिग्री नाही आज तिच्या हातात. कुठली डिग्री नाही बरं आज तिच्या हातात. आज ही माता अष्टभुजा देवी बसूनी नाही नुसती देवळात. आज ही अष्टभुजा देवी बसूनी नाही नुसती देवळात, तर आज तिला मान आणि पद तिने मिळवला आहे पुनश्च आपल्या पदरात. आज तिचा मान आणि पद तिने मिळवला आहे पुनश्च आपल्या पदरात. तर अशी तिची एक छोटीशी मी मनोगतातून व्यक्त करते तिची जी मूर्ती किंवा प्रतिमा आहे. आणि मनुस्मृतीमध्ये म्हटल्याप्रमाणे तिचं महत्व सगळ्यांना माहीतच आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ही गोष्ट पुरुष विसरला होता, पण आता तिने पुन्हा सिद्ध केलंय. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. यत्रैतास्तु न पूज्यन्ते, यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वस्तत्र अफलाः क्रियाः. सर्वस्तत्र अफलाः क्रियाः. म्हणून तिचं महत्व आपण आजच्या आंतरराष्ट्रीय दिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मी जाणीव करून दिली. कोणी कोणावर बर्तान नसावं आणि संतुलन राखावं एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद.